लगेच. साहेब फोन केले येतात. कुठलंही काम असू दे तुम्ही. सगळं मडतच अर्ध असलं तर आमचं साहेब आले थोडं काही आमचं होत. रस्ते आता जरा झालेली आहेत व्यवस्थित, फक्त ती काही इलेक्शन आहे झालेली आहेत जरा त्याच्यामुळं गाडी चालवायचं मुश्किल झालं. येणार नगरसेवक प्रत्येकाला विचार करायला पाहिजे आणि ट्रॅफिक वाढले की ते कमी व्हायला पाहिजे. त्या साहेब आम्हाला पाहिजे. नमस्कार कोल्हापूरकर, आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये, म्हणजेच टाकळकर कॉलनी. तर नागरिकांच्या समस्या आणि कोण नगरसेवक पाहिजे आणि कसा नगरसेवक पाहिजे हे बघण्यासाठी आपण भागात जाऊया आणि त्यांच्याच तोंडानं आपण ऐकूया की भागामध्ये काय समस्या आहे. चला तर कोल्हापूर आपलं भारी आहे आणि भारीच राहणार, बरोबर आहे का? बरोबर. तर कोल्हापूरला 10 वर्ष त्यांनी नगरसेवक नव्हतेच, बरोबर आहे का? बरोबर. तर येणारा नगरसेवक भागाला किंवा कोल्हापुरात येणारे नगरसेवक कसे पाहिजे तुम्हाला? कोल्हापुरात येणारे नगरसेवक चांगलेच पाहिजे आणि प्रशासनाकडे काम आता 5 वर्ष आम्ही बघितले, त्याच्यापेक्षाही नगरसेवक चांगले काम करतात. त्यामुळे या भागातले नगरसेवक पण चांगला पाहिजे आपल्याला इथं. आणि जुना पण ह्या भागातला नगरसेवक चांगलाच आहे आणि या भागात नगरसेवक आहे तो चांगलाच आमचा आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्याविषयी काही वाद नाही. सारंग देशमुख साहेब चांगलेच आहेत. तर मग साहेब फोन केल्या येतात काय लगेच? साहेब फोन केले येतात. कुठलंही काम असू दे तुम्ही. या भागासाठी समस्या काय आहेत काय? ह्या बाबासाठी समस्या आहेत, थोडेफार आहेत, पण त्यांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत. ओके, म्हणजे आता निवडून आल्यावर साहेब आपल्या तुमच्या समस्या सगळ्या पूर्ण करतील 100%. दादा, आता कोल्हापूरच्या समस्या तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे का? आता एका भागात कधी चार नगरसेवक आहेत. सुट्टी नाही द्यायची, 4 नगरसेवक असणार आहे. मग आपल्या भागाचं काम होणार का नाही? काम होणार भागाचं, फक्त कसं होणार की कोण काय करणार 4 असल्यामुळं कुठल्या प्रभागात कोण कसं लक्ष देणार. आता कसं होणार, प्रभाग वाईज थोडंसं एक भागामध्ये एक नगरसेवक, मधल्या भागाचा एक नगरसेवक, त्या भागाचा एक नगरसेवक, मग हा खालच्या कामाचा नगरसेवकाकडे कुणाकडे काम हे काम की बाबा कुणाकडे जायचं कामाला किंवा कोण कुठलं करणार. प्लस जर वेगवेगळ्या प्रकारचे जर आले वेगळ्या विचाराचे नगरसेवक तर मग ते काम कसं होणार आहे तर फार महत्त्वाचं आहे. हा होईल का नाही होईल ते फार. आता 4 नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाची जर नगरसेवक आली तर असं मत आहे तुमचं? हां, असं आलं की बाबा काम होणार नाही व्यवस्थित, फास्टमध्ये होणार नाही म्हणा किंवा चांगल्यापैकी. आता कोल्हापूरचं बाकीचं जर तुम्ही बघायला गेला तर आपलं कोल्हापूर डेव्हलप आहे का? डेव्हलप अजिबात काय काय समस्या आहेत कोल्हापूरमध्ये? सगळ्यात महत्त्वाची रस्त्याची समस्या आहे. रस्ते आत्ता जरा झालेली आहेत व्यवस्थित, फक्त ती काही इलेक्शन आहे झालेली आहेत, जरा उद्या होतील आणि चांगली पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकच्या रिलेटेड जरा बघायला पाहिजे. ट्रॅफिक भरपूर होते गावामध्ये, पीक अवरमध्ये भरपूर ट्रॅफिक होते. एरवी काय प्रॉब्लेम होते तर पीक अवरमध्ये ना, आता तुम्ही ह्या रोडला बघितल्यानंतर 6 नंतर तर भयानक ट्रॅफिक होते. जो पीक अवर असतो ना 6 ते 8, त्यामध्ये भयानक ट्रॅफिक होतं. साईडला पार्किंग बसतं, गाड्या पण एकसारखे येत असतात. शिवाजी पेठेला 10 वर्ष पूर्वीचा नगरसेवक नव्हता, बरोबर आहे का? का होता नगरसेवक? हा, तर कोल्हापूरची अवस्था बघताय, खड्डे बघताय बरोबर आहे का? आता येणारा नगरसेवक काय कसा पाहिजे तुम्हाला? हा रस्ता एकही सायकल चालत नव्हती तरी त्यांनी स्वतः हा रस्ता केलेला आहे. आणि आमचे तट्ट्याची घरं होती, आम्हाला बांधायला त्यांनी खूप म्हणजे हे प्रयत्न केले आणि आम्ही त्यांची म्हणजे पोरांनी साहेब तुमच्या सगळ्या पडद्या काळात उभा राहिलेल्या आहेत. नगरसेवक असू द्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा आम्ही चालवतोय आता. काय सगळं कंबर आणि अंग तिथून गाडीची शाखा वगैरे वगैरे राहत नाही गाडीमध्ये. आणि त्यातून पॅसेंजर म्हणते तुम्ही गाडी फास्ट घ्या, रिक्षावाल्याने गाडी फास्ट घ्यायची कशी, हे प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यामुळं गाडी चालवायचं मुश्किल झालं. येणारा नगरसेवक कसा पाहिजे? आता येणारा चांगला नगरसेवक पाहिजे, कामं करणारा पाहिजे नगरसेवक, महत्त्वाचं आहे ना आता सध्या तरी. आता कसा माझ्या कोल्हापूरला प्रत्येक भागाला 4 नगरसेवक गेल्या, बरोबर आहे का? बरोबर आहे. 4 नगरसेवक एकत्र येऊन काम करतील काय? काय आता केलंच पाहिजे ना नगरसेवकांनी, त्या पर्याय नाही ना त्याशिवाय. केलं पाहिजे तुम्ही 4 नगरसेवक काय भागात चौघांनी केलं पाहिजे.
तर असं मत आहे. एकजुटीनं काम केलं एकजुटीनं काम केलं पाहिजे चौघांनी. पक्षविषय पक्षपेक्षा काही पक्षाचं काही नाही आहे. फक्त आम्हाला कोल्हापूर डेव्हलप पाहिजे. बस एवढं पाहिजे आपल्याला. प्रगती झाली पाहिजे आपल्या रस्त्याची. आता दिवसभर आम्ही रिक्षा चालवते, 100 जणी तिकडून शाखा वगैरे गाडी काही राहत नाही. आता अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरचं जगभर नाव आहे, बरोबर आहे काय? आहे. त्याच्यामुळं खराब व्हायला लागलं. त्या रस्त्यामुळे व्हायला लागले. आणि काय कशामुळे रस्त्यामुळेच ना. तो रस्ता नाही आहे, कोल्हापूरची कशी चांगली नाही आहेत रस्ते, काय नाही. पालकमंत्री वगैरे तुमची जाईल. आता तुम्ही कोल्हापुरात रस्ते नाहीत मग त्याचं पालकमंत्री 4-4, 2-2 मंत्री तुमच्या कोल्हापूर जिल्हा रस्ते नाही आहे. अशी परिस्थिती आहे त्याची आपल्याला. तर तुम्हाला इथं नगरसेवक कसा पाहिजे आणि कोण पाहिजे नगरसेवक? म्हणजे आता गेल्या मागच्या म्हणजे आम्ही तरी 10 वर्षापासून बघतोय की आमचे आपले कोराणे साहेब काय अर्चना उत्तम कोराणे यांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याप्रमाणे आता इथनं पुढं पण तसंच सहकार्य होत राहू दे आणि आमच्या भागाचा विकास पण त्यांनी केलेला आहे बऱ्यापैकी काय. त्यामुळे आमची तर इच्छा पूर्णपणे आहे की त्यांची सीट काय निवडून यावी आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक घरामध्ये असं उदाहरण आहे की त्यांनी आत्ता आपला हा भाग म्हणा किंवा राजाराम चौक काय इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरच्या कुठल्याही अडचणी असू दे त्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मग ते आपल्या शालेय असू दे किंवा आपल्या घरच्या असू दे किंवा आपल्या घरचं म्हणजे काहीतरी औषधोपचारांविषयी असू दे तर त्याबद्दल त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य केले. त्याबद्दल मला तर असं वाटतं की जे आता मागं घडत आलेलं आहे असं म्हणतात की म्हणजे मागच्या प्रमाणात आता पुढे व्हायला नको काय. पण आमचं तर असं पूर्ण आमच्या भागाचं पूर्ण मत आहे की आमच्या ज्या मॅडम असू देत किंवा आमचे सर काय की अर्चना उत्तम कोराणे असू देत काय किंवा आपले उत्तम कोराणे साहेब असू देत पण आमचं तर मत पूर्णपणे हेच आहे की त्यांनीच या भागाचा विकास केलेला आहे आणि पुढे सुद्धा चांगला विकास होणार. त्याबद्दल त्यांची सीट निवडून यावी आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आमच्या पूर्ण भागाचा प्रभाग त्यांना. मागच्या 5 वर्षापूर्वी आपले महेश सावंत साहेब होते त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं काय. पण आता त्यावेळेस जरी आम्हाला तिथं नाही जायला जमलं तर आम्ही साहेबांपाशी जात होतो पण त्यांच्यामार्फत आमचं काम नाही कधी त्यांच्याकडून आमचं काम झालेलं नाही असं झालेलं नाही. म्हणजे कुठल्याही बाबतीत असं काय प्रत्येक वेळेस असं आर्थिकच असं नाही पण कुठलं पण सामाजिक कार्य सुद्धा त्यांनी एकदम उत्तम केलं आहे. त्यामुळे आमचा पूर्ण आमच्या 705 वॉर्ड शिवाजी पेठ काय ह्या प्रभागाचा पाठिंबा पूर्णपणे त्यांना. आम्हाला विश्वास आहे साहेबांचा आणि साहेब असं म्हणतच नाही साहेबांच्यासारखं भाऊ दिरांचं सगळे नातं आहे असं काय म्हणजे नुसतं म्हणजे कोराणे साहेब असं काय भागाला म्हणजे शिवाजी पेठेला आम्ही आलोय बरोबर आहे काय. तर तुमच्या भागाला काय काय समस्या काय आहे तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? आमचा नगरसेवक हा म्हणजे चांगलंच आहे. आमच्या नगरसेवकनं सगळ्यासाठी आम्हाला मदत घालतील. आमच्यासाठी सगळं मदतच अर्ध असलं तर आमचं साहेब आले थोडं काही आमचं होत सगळ्या गोष्टीसाठी आमचे साहेब उभा आहेत. आम्हाला मध्यान रात्री आमचे साहेब उभा आहेत. त्यांच्या आड आमच्या सगळ्या आमच्या आम्हाला कंचही दुःख दिलं नाही अजूनपर्यंत साहेबांनी आम्हाला गावी राहायला आल्यास आम्हाला कुठेही गेलं. आमच्या सुनांची डिलेवरी होऊन दे काय होऊन दे साहेबांनीच आम्हाला काय तर मदत केली तर आमचं सगळं पाहणार आणि ते करतातच 100% आमचं साहेब आम्हाला करतात. हवं त्या कारणाला सगळ्या कारणाला लग्न कार्य आमच्या मुली बाळीचं लग्न कार्यामध्ये काय असतं आमचं साहेब करतात. तर मग आता साहेबांनी बाकीचं कार्य तुमच्या गल्लीसाठी काय केलंय का? भरपूर केलं काय केलं? सगळं केलं. आम्हाला आता झोपड्या आमच्या होत्या आम्हाला काहीतरी मोडकं तोडकं त्यांनी उभा केलं जातात. आम्हाला काय पैसा अडकाम लागत तेव्हा आम्हाला दिला त्यांनी मदत काय आम्हाला वाचन नसलं साहेबांनी जायचं तर आम्हाला साहेबांनी जायचं. सगळ्या कारणाला आमचं साहेब राहणार. अजूनपर्यंत आम्हाला कंचा वाईटपणा साहेबांनी नाही. आमचा साहेब आम्हाला पाहिजे. येणार नगरसेवक प्रत्येकाला विचार करायला पाहिजे आणि ट्रॅफिक वाढली की ते कमी व्हायला पाहिजे. आणि जोर जोरात गाड्या चालवतात त्यांनी वेग कमी व्हायला पाहिजे. वेग कमी व्हायला पाहिजे आणि चारी बाजूने येतात की नाही माणसं ते एका बाजूला पहिला जायला पाहिजे. प्रत्येकाने गडबड करावं नाही. निवडणुका आल्या त्यानंतर मग रस्ते काय परत खड्डे चालू होतात. निवडून आले तात्पुरता रस्ता. अरे कोल्हापूरकर बघितला काय ते माणसांच्या समस्या आणि इच्छुक उमेदवारांबद्दल त्यांचं बोलणं ऐकायचे असतील तर TV नेक्स्ट
मराठी बघत राहावा, पाहत राहावा.